माळेगाव कारखाना निवडणुकीवरून दोन्ही राष्ट्रवादीत फिसकटलं। ऐनवेळी चर्चा फिसकटल्यानं दादांकडून उमेदवार जाहीर। दादांकडून आताच अशी भूमिका, निष्ठावंतांचं काय होणार, पवारांचं मत, सूत्रांची माहिती। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याला शरद पवारांचा विरोध। संधी साधूपणा करणाऱ्यांना भाजप बरोबर गेलेल्यांना सोबत घेऊ शकत नाही। माळेगाव कारखान्यातील युती फिसकटली, नंतर पवारांकडून भूमिका स्पष्ट। महाराष्ट्रात शाहू फुले आंबेडकरांचे विचार रुजलेले आहेत, तेच विचार घेऊन पुढे जातोय। शरद पवारांच्या भाजपसोबत न जाण्याच्या भूमिकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया। राज ठाकरेंची आज सकाळी 11:30 वाजता पत्रकार परिषद। उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीवर राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपचा मेगा प्लॅन। महाविकास आघाडीतील नाराज असलेल्यांना भाजप गळाला लावणार। महाविकास आघाडीचे बडे नेते भाजपच्या संपर्कात, भाजपच्या वरिष्ठांची माहिती। पूर्व विदर्भातील शिवसेनेच्या नियुक्त्यांना स्थगिती। नरेंद्र भोंडेकरांनी विश्वासात न घेता नेमणुका केल्याची तक्रार। जुन्या कार्यकर्त्यांना डावलून नव्यांना संधी देणं अयोग्य, श्रीकांत शिंदेंचं मत। लाडकी बहीण योजनेसाठी आदिवासी विकास विभागाचा निधी वळवला नाही। निधीसाठी आलेल्या फाईलवर मी सही केली नाही, विजयकुमार गावित यांची प्रतिक्रिया। जालिंदर सुपेकरांची सखोल चौकशी करा। मालमत्तेबाबत ईडी सीबीआय मार्फत चौकशी व्हावी। सुरेश धस यांची मुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालकांकडे मागणी। मुंबईत आज मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचं एकत्र आंदोलन। इंडिगो अंतर्गत येणाऱ्या अजाईल कंपनी विरोधात आक्रमक। कुंडमळा दुर्घटनेप्रकरणी 5 सदस्यीय समिती। चौकशी अहवाल आल्यावर कारवाई। राज्यातील धोकादायक पूलही पाडणार, अजित पवारांची माहिती। पहिली ते 5वी साठी हिंदी सर्वसाधारण तृतीय भाषा असणार। शालेय शिक्षण विभागाचा नवा GR समोर। तर हिंदी भाषेऐवजी इतर तृतीय भाषा शिकण्यासाठी 20 विद्यार्थी इच्छुक असणं आवश्यक। धुळे विश्रामगृह खंडणी प्रकरणाचा तपास झाल्यास बऱ्याच गोष्टी बाहेर येतील। संजय राऊतांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। कॅनडामध्ये G7 शिखर परिषदेदरम्यान जागतिक नेत्यांसोबत पंतप्रधान मोदींचं फोटोशूट। 51व्या परिषदेसाठी जगभरातील शक्तिशाली नेते उपस्थित। मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांच्यातही चर्चा। धारावीसाठी मुद्रांक शुल्क माफ। जमिनीच्या भाडेपट्टा करारासाठी सवलत। राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय। खूपच वाईट सेवा। एअर इंडियाच्या विमानाला विलंब झाल्यानं सुप्रिया सुळे संतापल्या। सुप्रिया सुळे प्रवास करणाऱ्या विमानाला 3 तास उशीर। अहमदाबाद विमान दुर्घटनेतील 158 मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात। 182 मृतांची ओळख पटली। उर्वरित मृतदेह लवकरच सुपूर्द करणार। यवतमाळमधील जयस्वाल कुटुंबातील 3घांचे पार्थिव वणीत दाखल। राजकुमार जयस्वाल, श्रद्धा जयस्वाल आणि काशी जयस्वालचा केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू। नागपुरात विद्यार्थ्यांना मिळणार अत्याधुनिक आणि नव्या तंत्रज्ञानाचं शिक्षण। पालिकेच्या शाळेत पहिल्यांदाच 114 डिजिटल क्लासरूम सज्ज। अकोल्याच्या बार्शी टाकळीत रेडवा आणि भेंडीमहाल सौर प्रकल्पांतून 55,000 मेगावॅट वीज निर्मिती। 2,600 शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार। पालखीसाठी 36 ठिकाणी आरोग्य पथकं। वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी पुणे महापालिकेकडून विविध सोयी सुविधा उपलब्ध। इस्रायलसोबत युद्ध सुरू। डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणची अधिकृत घोषणा। अमेरिकेचे फायझर जेट इराणच्या दिशेने उडाले। इराण इस्रायल युद्धात अमेरिका उडी घेण्याच्या तयारीत। मोसमी वारे राज्यभर सक्रिय। रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, पुणे आणि साताऱ्यात मुसळधारेचा इशारा। तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज। कसोटी सामना 4 दिवसांचा होणार। ICCचे संकेत। मात्र भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे 3 बलाढ्य संघ 5 दिवसांचे कसोटी सामने खेळणार। WTC 2027-29 साठी ICCचे चेअरमन जय शहा यांचा प्रस्ताव।